कृषी वार्तांमध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कपाशीवरती असणारे रोगकिडीविषयी आपण सविस्तर इथे माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आता मागे एक शेतकरी मित्रांनी आपल्याला कमेंट केली होती की पानावरती अशा पद्धतीचे स्पॉट पडतात किंवा पाने कुरतडली जातात, तर कशामुळे होतं. तर समोर मित्रांनो पाहू शकता, हे पहा, हा जो कीटक आहे, एक मिनटं थांबा, स्पष्ट कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आता थोडं हा पाहू शकते बा, हे पहा. तर याला म्हणतात खरपड. तर पाहू शकता, हा जो कीटक आहे, तर पानावरती पाहू शकता आपण, पानाला कुरतडण्याचं काम करतो. पानावरती स्पॉट पडतात, म्हणजे जाळे टाईप पान आपल्याला दिसतं. तर पाहू शकता, हे पहा. तर हा एक खरपड पाहू शकता आपण, हे पहा, हे पहा. तर खूप असं मित्रांनो हानिकारक, म्हणजे पानाच्या बाऱ्यात आणि रस शोषण करण्यामध्ये अतिशय मित्रांनो हे झाडाच्या पानावरती खूप असं रस शोषण करतं. तर पाहू शकता, हे पहा. आणि पान अशा पद्धतीने पाहू शकते, पहा. आता हे खरपडनेच इथे कुरतडलेलं पान आहे, पाहू शकते, पहा. अशा पद्धतीमध्ये हे पहा, पाहू शकते, पहा. हा प्रकार जो आहे इकडे, हा नागाळीचा प्रकार आहे आणि हा खरपडचा कुरतडलेला प्रकार मित्रांनो पाहू शकता आपण. पानाच्या कडीलाच मित्रांनो कुरतडण्याचं काम हे करतं. आता इथे पण आपण पाहू शकता, पानाच्या कडीपासून याने सुरुवात केलेली आहे, पाहू शकते, पहा. आणि यामध्ये दुसरं तुम्हाला मी दाखवणार आहे, इकडे पण पाहून घ्या. आता खूप अशी चपळ कीड मित्रांनो ही आहे. तर ही आपल्या हातात येते की नाही काही सांगता येत नाही, परंतु तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता जसा मी कॅमेरा वळवला, डायरेक्ट पानाच्या खालून हा इथे गेलेला आहे, हे पहा, तुम्ही पाहून घ्या, हे पहा, हे पहा. तर याला म्हणतात पिठ्या ढेकून, अतिशय चपळ, पाहू शकता. असे पण किडी आपल्या कपाशीवरती असणार आहेत. तर एकदम चपळ असतं. आता मी एकदम शांतपणे याला वरती करून आपल्याला दाखवण्यासाठी मी याला वरती घेतलेला आहे. तर हा पानाच्या खालून गेलेला आहे, पाहू शकता आपण, हे पहा. म्हणजे पाहिल्यानंतर ताबडतोब पानाची खालून दडून बसतो. तर याच्यासाठी आंतरप्रवाही औषध आपल्याला घेण्याची गरज असते. तर हे पहा, आता वरती आलेला आहे, पहा, पाहून घ्या. तर हा पण रस शोषण करतो पानामधून. तर याच्यासाठी ह्या दोन्ही किडी ज्या नियंत्रित करणारे औषधं आहेत, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मोनोसील नावाने आपल्याला मार्केटमध्ये भेटतं. आणि खूप अशा कमी किमतीमध्ये मित्रांनो मोनोसीलची किंमत जी आहे, तर खूप अशा कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतं. आता मी यामध्ये फवारणी केलेली नसल्यामुळे ह्या किडी आपल्या कपाशीवरती तुम्हाला दाखवण्यासाठी आहेत. कारण पाहू शकता मित्रांनो, हे पहा. आता एवढ्या किडी आपण कधीही आपल्या कपाशीमध्ये दिसण्यासाठी नसतात, कारण मी फवारणी पण अजून घेतलेली नाही. कारण पावसाची प्रतीक्षेत आपण होतो. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पाऊस झाला नसल्यामुळं पाहू शकता, हे पहा, एकदम कोरडी माती मित्रांनो आहे. आपण फवारणी थांबवून घेतलेली आहे. आणि वातावरणावरती पाहून घ्या, हे पहा, ढगाळ असं वातावरण मित्रांनो आहे. एकतर आपण पाणी जर जास्त दिलं तर पाऊस झाला तर कपाशीचं एकदम, म्हणजे पीक जे सेन्सिटिव्ह पीक आहे, पाणी जर थोडं जास्त झालं तर झाडे पूर्ण पिवळी पडतील. किंवा अधिक पाऊस लागून राहिला तर एकदम झाडे पिवळी पडून जातील. त्यामुळे आपण थोडं थांबून घेतलेलं आहे. काही आता कपाशीला थांबून पण आता आपण पाणी थोडंफार चालू केलेलं आहे. कारण पाण्यावरती कपाशी सध्या आलेली आहे. 20 दिवसाचा खंड आपल्या भागामध्ये पावसाचा आहे. तर अशा पद्धतीमध्ये खरपडणे या पानावरती काम दाखवलेलं आहे. तर इथे पण पाहू शकते, पहा, हे पहा. तर मोनोसेलची फवारणी आपण यामध्ये घेणार आहोत. तुमच्या कपाशीवरती जर अशा पद्धतीने तुडतुडा असेल, पाहू शकते, पहा, तुडतुडा आहे, छोटा आहे. आता कॅमेऱ्यामध्ये खूप अशी
जे किडी असतात छोट्या छोट्या त्या येऊ शकत नाही, परंतु तरी पण दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे. तर हा आहे तुडतुडा. तर तुम्ही मोनोक्रोटोफॉस बरोबर थायमेथॉक्झम पण इथे घेऊ शकता. या तुडतुड्याचं पण अधिक नियंत्रण आपल्याला होणार आहे. आणि दुसऱ्या ज्या किड्या आहेत सेकंड पेस्टवाल्या त्या पण या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण इथे कवर होतील. तर मोनोक्रोटोफॉसनं पण ह्या कवर होतात, परंतु उडणारे तुडतुडे वगैरे जर असतील तर थायमेथॉक्झम आपण यामध्ये नक्कीच घेऊ शकता. आणि रोगकिडी आता वाढीच्या कालावधीमध्ये आहेत, त्यामुळे 2 औषधाचं कॉम्बिनेशन पण आपण इथे घेऊ शकता, म्हणजे प्रभावी नियंत्रण आपल्याला भेटणार आहे. आपल्याला रोगकिडी संध्याकाळच्या वेळेस शांत वातावरणामध्ये झाडाच्या पानाच्या वरती येऊन बसतात. आपण कपाशीला पाणी देण्याची पण सोय इथे केलेली आहे. वखरी पाळी टाकून आपण बरोबर थोडी नाली पण इथे सोडलेली आहे. पाऊस झाला नाही तर आपण पाणी पण यामध्ये देऊ शकतो. तर काही प्लॉटला आपण पाणी पण सोडलेलं मित्रांनो आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे पाणी सोडलेलं. तर हा मित्रांनो प्लॉट आहे, आपण याला आज पाणी दिलेलं आहे. आणि जो खालचा प्लॉट आहे तो अजून कोरडा आहे पहिल्यांदा दाखवलेला. तर हे पाहू शकता. पावसाचा मित्रांनो भरोसा नसल्यामुळं आपण यामध्ये पाणी सोडलेलं आहे. आता छोटे जे झाडं दिसतात ती तूट भरलेली झाडं मित्रांनो आहे, पाहू शकता आपण किती छोटी राहिलेली आहेत. पाहू शकता एक अर्ध झाड गेलेलं होतं, त्यामध्ये आपण तूट भरून काढलेली आहे. पाहू शकते पहा. तर असा हा आपला प्लॉट आहे. तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत. नक्कीच तुम्हाला थोडीफार आज उपयुक्त माहिती भेटली असेल. तर सेकंड पेस्ट कंट्रोल करणाऱ्या औषधाविषयी पण तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि कीटकाची ओळख पण थोडीफार प्रमाणामध्ये आपण करून घेतलेली आहे. तर जे नवीन सदस्य मित्र म्हणजे जे नवीन चॅनलवरती कपाशी करणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ दिलेला आहे. तर आज येथे थांबूयात. तर नवीन व्हिडिओमध्ये येऊयात परत तुमच्या भेटीसाठी. तर धन्यवाद.